ओके, तर येस, टायटल आणि थंबनेलमध्ये बघितल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा महिन्याला यूट्यूबवरून घरातूनच 10,000 कमीत कमी 10,000च्या आसपास अमाऊंट जी आता ती कमवू शकता. तर मी तुम्हाला डिटेलमध्ये सगळं एक्सप्लेन करणार आहे की कोणकोणत्या प्रकारचे चॅनल्स असतात, कोणकोणत्या प्रकारचा कॉन्टेंट असतो आणि कशा प्रकारे ही पूर्ण प्रोसेस तुम्हाला करायची आहे, सो दॅट लवकरात लवकर तुमचं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज होणार आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला पैसे मिळायला जे आहेत ते चालू होणार आहे. तर नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जी बेल आयकॉन असते ना तर ती पण हिट करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल आणि असेच छान छान युजफुल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. तर मी सुद्धा एक शॉर्ट इंट्रोडक्शन देते. तर आय एम मॉम ऑफ 3 लहान मुलांची मी आई आहे. एक अकॅडमी मी रन करते घरातूनच. एजन्सी आहे माझी, सोशल मीडिया एजन्सी, डिजिटल मार्केटिंग आपण त्याच्यामध्ये करतो आणि या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्या एक यूट्यूब प्लॅटफॉर्म जो आहे तो माझ्यासाठी खूप छान बेनिफिशियल ठरलेला आहे आणि खूप छान माझ्यासाठी काम करतो आहे. तर यूट्यूबच्याद्वारे मी माझी ॲडव्हर्टिजमेंट क्लासची असेल, अकॅडमीची असेल, एजन्सीची असेल तर ती करते. सोबतच सध्या तुम्हाला माहिती आहे डिलिव्हरी झालेली आहे, त्यामुळे मी घरचे जे काही व्लॉग्स असतील माझे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर कमीत कमी 10,000 मी तुम्हाला पहिलं सांगितलं होतं यूट्यूब थ्रू मला पहिला सुरुवातीला ज्यावेळी मी माझ्या निशवरती काम करत होते एज्युकेशनल कॉन्टेंटवरती, तर मला महिन्याला 20-22 हजारच्या आसपास पेमेंट जे होतं तर ते येत होतं. अगदी जास्तही नाही आहे आणि अगदी कमीही नाही आहे. आणि आता थोडंसं माझे व्हिडिओज कमी झाले आहेत, एज्युकेशनल व्हिडिओज माझे कमी झाले आहेत. माझं निश अचानक मी चेंज केलं तर त्यामुळे थोडेसे व्ह्यूज ड्रॉप झाले. त्यामुळे सध्या मला महिन्याला कमीत कमी $118, $120 म्हणजे कमीत कमी 10,000 रुपये मला महिन्याला यूट्यूब थ्रू मिळतात. पण आय थिंक हे सुद्धा खूप चांगली अमाऊंट आहे, कारण 10,000 रुपये सुद्धा काही कमी नाही आहे. एखाद्या ॲव्हरेज पर्सन जे आहे तर ते पूर्ण महिनाभर काम करायला जातं 10,000साठी. त्यामुळे आय थिंक येस तुम्ही स्टार्ट करू शकता. तर मी काही आज टिप्स तुम्हाला सांगणार आहे यूट्यूब चॅनल जर स्टार्ट करायचं असेल तर सगळ्यात पहिली टिप नंबर 1 म्हणजे जे मेल आय डी तुम्ही यूज करता यूट्यूब चॅनल चालू करण्यासाठी, जो मेल आय डी तुम्ही वापरताय तर तो मेल आय डीचा पासवर्ड तुम्हाला माहिती असलं पाहिजे. कारण नंतर ज्यावेळी तुम्ही चॅनल मॉनिटाईज करताय पेमेंट वगैरे घेण्यासाठी तर तुमच्याकडे त्या मेल आय डीचा पासवर्ड असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे तो मेल आय डी व्यवस्थित करा आणि जर नसेल तुमच्याकडे पासवर्ड तर मग नवीन मेल आय डी क्रिएट करा आणि नवीन यूट्यूब चॅनल जे असेल तर ते क्रिएट करा. त्याच्यानंतर सेकंड वन, तुमचं चॅनल जे आहे तर त्याची जनरल सेटिंग्स करायला विसरू नका. म्हणजे तुमच्या चॅनलला एक लोगो असेल, हँडल नेम असेल, चॅनलचा बायो असेल, बायोमध्ये तुमचा मेल आय डी असेल किंवा तुम्ही काय काय कॉन्टेंट क्रिएट करता तर ते बायोमध्ये लिहायला विसरू नका. सोबतच जनरल सेटिंग्स जे असतात यूट्यूब स्टुडिओमधून करतो आपण डेस्कटॉप मोडवरून, तर ते करायला विसरू नका. तुमच्या चॅनलच्या निशच्या अकॉर्डिंगली तुम्हाला तिकडे टॅग्स ॲड करायचे असतात. त्या अकॉर्डिंगली तुमचं चॅनल जे आहे तर ते लिस्टेड होतं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतं. तर ते करायला विसरू नका. त्याच्यानंतर थर्ड वन म्हणजे तुमचा निश जो असेल तर तो सिलेक्ट करा. फॉर एक्झाम्पल तुम्ही काय काम करणार आहे. तर माझ्या भरपूर मैत्रिणी असतात ज्यांना आरी वर्क येतं, त्यांना टेलरिंगचं काम येतं, जे घरातून पापड वगैरेचा व्यवसाय करतात, एज्युकेशनल व्हिडिओज, टीचिंग व्हिडिओज तुम्हाला करायचे असतात. तर भरपूर वेगवेगळ्या फील्डमध्ये तुम्ही काम करताय. तर तुमचा निश ठरवा की तुम्हाला काय करायचं. तुम्हाला डेली व्लॉग्स करणार आहात तर डेली व्लॉग्समध्ये तुम्ही मिक्स्ड कॉन्टेंट जो असेल तर तो शेअर करू शकता. म्हणजे तुम्ही जे काही रुटीन तुमचं असेल, मग डेली व्लॉग्समध्ये रुटीन व्हिडिओज खूप जास्त चालतात, जसे की माय मॉर्निंग रुटीन 6 AM to 12 असं काय असेल तर त्या प्रकारचे चालतात. इव्हनिंग रुटीन, किचनचे काही टिप्स तुम्ही शेअर करताय तर ते भरपूर प्रमाणात चालतात. क्लोथिंगमध्ये असेल, टेलरिंगमध्ये असेल तर त्या अकॉर्डिंगली काही डिझाईन्स तुम्ही शेअर करताय तर ते भरपूर चालतात. तर थोडासा रिसर्च करायचा, त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला निश ठरवायचं आहे की तुमच्या कुठल्या निशवरती तुम्ही काम करणार आहे. त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला तुमच्या व्हिडिओची कॅटेगरी जी असेल तर ती चूज करायची असते. तर हा एक पॉईंट झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तुमची स्क्रिप्ट वगैरे जर तुम्ही काय लिहिणार असाल किंवा एडिटिंग जर तुम्ही करणार असाल तर ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. एडिटिंगसाठी बेसिक तुम्ही इनशॉटपासून चालू करू शकता. इनशॉट खूप छान आहे आणि युजर फ्रेंडली ॲप आहे. मग छान प्रकारे व्हिडिओज तुम्ही एडिट करू शकता. म्हणजे कधी कधी काय करायचं, असं सेम बोलतेला व्हिडिओ करायचा, कधी कधी सिम्पली व्हिडिओज रेकॉर्ड करायचे आणि नंतर तुम्ही त्याला व्हॉइस ओव्हर जो असेल तर तो देऊ शकता. पहिलाच ठीक आहे, मी एक टिप देते तुम्हाला. जर तुम्ही डेली व्लॉगिंग वगैरे करणार असाल ना माझ्या मैत्रिणी, तर तुम्ही पहिलाच तुमच्या यूट्यूबचे टायटल्स तर ते लिहून ठेवायचे. म्हणजे काय काय व्हिडिओज तुम्ही करू शकताय किंवा कोणत्या कोणत्या टॉपिक्सवर तुम्ही बोलू शकताय. तर हे थोडंसं स्क्रिप्टिंग तुम्हाला सुरुवातीला जे असेल तर ते करून ठेवावं लागेल. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे जर तुम्ही अशा टाईपचे एज्युकेशनल व्हिडिओज करताय ना तर खूप इम्पॉर्टंट एक पॉईंट आहे. ज्यावेळी तुम्ही आय कॉन्टॅक्ट करताय व्हिडिओमध्ये तर तो तुमच्यासोबत न करता तुमच्या कॅमेरामध्ये करा. मी आता कॅमेऱ्यामध्ये बघते, मी आता माझ्या स्वतःकडे बघते.
मी आता कॅमेऱ्याकडे बघते, मी स्वतःकडे बघते. तर ज्यावेळी मी स्वतःकडे बघून आता बोलते ना, तर आय कॉन्टॅक्ट मिस होतो आपल्या ऑडियन्ससोबत. तर तुम्हाला काय करायचं, तुमच्या कॅमेऱ्यामध्ये बघून बोलायचं, सो दॅट तुमच्या ऑडियन्ससोबत तुमचा आय कॉन्टॅक्ट जो आहे तो छान पद्धतीने मांडला जाणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट तुमचे थंबनेल्स असतील, तर ते तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत. छान प्रकारे अट्रॅक्टिव्ह थंबनेल्स जे असतील, ब्राईट कलर्स असतील, जसं की येल्लो कलर वगैरे असेल, तर ते तुम्ही थोडंसं यूज करा. ब्राईट कलर्स, कॉन्ट्रास्ट कलर वापरा थंबनेल्ससाठी. थंबनेल छान असेल ना, तर मग तुमचा व्हिडिओ पण थोडंसं व्ह्यूज किंवा रीच जो असेल तर तो वाढतो, किंवा व्ह्यूज असतील तर ते वाढतात. तुमचा क्लिकचा रेशो जो असेल ना, तर तो चांगल्या प्रकारे वाढला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट टिप म्हणजे, जर तुम्ही न्यू असाल यूट्यूबवरती, तर सुरुवातीला इनिशियल स्टेजला 10 मिनिटापर्यंतचे व्हिडिओज जे असतील तर ते अपलोड करा. तर हळूहळू जशी तुमची ओळख होईल किंवा इंटरॅक्शन वाढेल तुमच्या ऑडियन्ससोबतचं, तर त्यानंतर तुम्ही मग जसे मोठे यूट्यूबर्स करतात, तर 15, 17, 20 मिनिटाचे व्हिडिओज जे असतील तर ते तुम्ही स्विच करू शकता किंवा बनवू शकता. आता याच्यामध्ये काय असतं तर ते मी सांगते. एक मिथ असतं की जेवढे जास्त व्ह्यूज तेवढे जास्त पैसे, पण तसं काही नसतं. व्ह्यूजवरती पैसे असतात, नाही असं नाही, पण त्या व्ह्यूला तुमचा व्हिडिओ किती वेळ बघितला जातो. फॉर एक्झाम्पल, आता माझ्या एका व्हिडिओला 1000 व्ह्यूज असतील, तर ते 1000 लोक माझा व्हिडिओ किती वेळ बघतात. म्हणजे 10 मिनिटाचा व्हिडिओ असेल तर ॲव्हरेजली 3 मिनिटं बघतायत, 4 मिनिटं बघतायत, तर जो वेळ बघतायत तर त्यामध्ये त्यांना किती ॲड्स लागतात, तर त्याच्या थ्रू तुम्हाला पैसे मिळतात. मग व्ह्यूजच्या अकॉर्डिंगली पैसे मिळतातच, पण त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचा तुमचा वॉच टाईम किती आहे, किती वेळ तुमचा व्हिडिओ बघितला जातो, तर त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला पैसे जे असतील तर ते मिळत असतात. त्यामुळे तुमचा व्हिडिओ जो असेल तर तो जास्त, म्हणजे उगाच काहीतरी करायचं म्हणून व्हिडिओ करू नका. त्याच्यामध्ये काहीतरी छान असू देत, इन्फॉर्मेटिव्ह असू देत. जरी तुम्ही डेली व्लॉग्स करताय तर त्याचा इंट्रो छान करा, जसं की तुमचे गार्डनचा काही पार्ट त्याच्यामध्ये शो करा. म्हणजे थोडे थोडे पार्ट्स कट करून एक इंट्रो तयार करा की इन दिस व्हिडिओ काय असणार आहे, हे थोडंसं लोकांना समजेल, सो दॅट काहीतरी इंटरेस्ट वाटेल पूर्ण व्हिडिओ जो आहे तो बघण्यासाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो आहे तर तो तुमचा व्हिडिओ अपलोडिंगचे टायमिंग. तर तुम्ही कधी व्हिडिओ अपलोड करताय, तर मी मोस्टली सांगत असते तुम्हाला की थोडंसं ट्रायल एरर करून बघायचं. कधी कधी सकाळी 7चे व्हिडिओज पण खूप छान चालतात, कधी कधी 11चे चालतात, कधी कधी दुपारी 1:30-2चे चालतात, कधी कधी 4, 5, 6च्या टायमिंगचे, आणि कधी कधी रात्री 8चे. तर अशा टाईममध्ये तुम्ही थोडंसं ट्रायल एरर करून बघायचं की तुम्ही कधी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमचा व्हिडिओ जास्त बघितला जातो, किंवा त्या टायमिंगला तुमचा ऑडियन्स जो असेल तर तो जास्त ॲक्टिव्ह असतो. तुमच्या यूट्यूब स्टुडिओमध्ये सुद्धा हे ॲनालिटिक्स जे असतील तर ते तुम्हाला समजतात. पण मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते की यूट्यूब स्टुडिओच्या ॲनालिटिक्सपेक्षा तुमचा पर्सनल एक्सपिरियन्स, म्हणजे तुम्ही प्रॅक्टिकली ज्यावेळी अपलोड करताय तर त्यावेळी तुमच्या लक्षात येतं आहे की कधी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आपल्याला जास्त व्ह्यूज येतात. इनिशियल स्टेजला, सुरुवातीला, नंतर तुमचा व्हिडिओ बूस्ट होऊ शकते, पण इनिशियल स्टेजला तुमचा ऑडियन्स कधी असतो तर ते थोडंसं नोट करून ठेवायचं. किती तुमचे व्ह्यूज आले सुरुवातीच्या 1 तासात किंवा 2 तासात, तर हे थोडंसं तुम्हाला नोट करून ठेवावं लागेल. त्याच्यानंतर तुमच्या निशमधले जे काही चॅनल्स असतात तर त्यांचे थोडे कॉन्टेंट बघा. खूप काय काय शिकायला मिळतं. तर चांगल्या गोष्टी मी म्हणते नक्कीच तुमच्या कोणतेही यूट्यूबर्स असतील तर जितकं तुम्हाला चांगल्या गोष्टी शिकता येतात, जितके चांगले एक्सपिरियन्सेस तुम्हाला घेता येतात, तर तितक्या चांगल्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी खूप जास्त मॅटर करते. तर कन्सिस्टंट राहा. असं नको की 4 व्हिडिओज अपलोड केले, मग महिनाभराचा गॅप घेतला, मग त्याच्यानंतर पुन्हा अपलोड करताय, तर असं नका करू. कन्सिस्टन्सी ठेवा. तुम्हाला आठवड्यातून किती व्हिडिओज बनवायला मिळतात, 7 बनवायला मिळत असतील तर वेल अँड गुड, उत्तमच आहे. पण जर नसतील तुम्हाला जमत तर किमान आठवड्यातून 4 बनवता येतात, 3 बनवता येतात, मग ते कन्सिस्टन्सीने अपलोड करा. आज अपलोड केल्यानंतर 2 दिवस गॅप घ्या, मग पुन्हा अपलोड करा, अशा टाईपमध्ये करा. आता इकडे मी तुम्हाला सांगते, लॉंग व्हिडिओज जे असतात तर ते तुमचा वॉच टाईम वाढवतात. त्यामुळे तुमचा वॉच आवर्स जो असतो मॉनिटायझेशनसाठी ते 4 तास लागतात, 4000 तास लागतात, तर ते कम्प्लीट होतात. आणि शॉर्ट्स तुम्ही अपलोड करा. शॉर्ट्समुळे काय होतं, तुमचा सबस्क्रायबर्स जो असतो तो वाढतो. तर दोन्ही महत्त्वाचं आहे, वॉच टाईम पण महत्त्वाचा आहे आणि म्हणजे सबस्क्रायबर्स पण महत्त्वाचे आहेत. त्यामुळे लॉंग व्हिडिओज विथ शॉर्ट्स व्हिडिओज दोन्ही जर तुम्ही अपलोड केले तर ऑटोमॅटिकली तुमचं चॅनल जे असेल तर ते ग्रो होण्यामध्ये तुम्हाला मदत होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जितकं शिकता येतं ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर, जितकं शिकता येतं किंवा जे काही नवीन ट्रेंड्स आलेले असतात तर ते सगळे यूज करा. तर यूट्यूबवरती तर तुम्ही ॲक्टिव्ह असताच, त्याचसोबत तुम्ही इंस्टाग्राम यूज करा. सेम यूट्यूबचे शॉर्ट्स इंस्टाग्रामवरती अपलोड करू शकता. फेसबुक यूज करा. म्हणजे काय होईल, कॉन्टेंट तुमचा एकच असेल पण 3 मल्टिपल प्लॅटफॉर्म्समुळे तुम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब तिन्ही प्लॅटफॉर्म्सवरून तुम्हाला पेमेंट जे असेल तर ते यायला चालू होते. कॉन्टेंट क्रिएशन थ्रू असेल किंवा कोलॅबरेशनसुद्धा तुम्हाला येतात. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही डेली व्लॉग्स करताय, डेली व्लॉग्समध्ये जर तुमचे छोटे बेबीज वगैरे असतात तर तुम्हाला मग बेबी प्रोडक्ट्स वगैरे कोलॅबरेशनसाठी येतात, किंवा तुम्हाला साडी, ज्वेलरी, तर ह्या गोष्टी तुम्हाला कोलॅबरेशनसाठी येऊ शकतात. जर तुमचा एज्युकेशनल चॅनल असेल तर मग त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला वस्तू ज्या असतील तर त्या कोलॅबरेशनसाठी येऊ शकतात. आणि कोलॅबरेशनमधून जास्त पैसे मिळतात. त्यामुळे नेहमीच कोलॅबरेशनसाठी
तुम्ही नेहमीच ऑन राहा. कोलॅबरेशनचा तुमचा जो बायो असतो ना, तर त्याच्यामध्ये तुमचा मेल ID जो होता तो ॲड करून ठेवा, सो दॅट त्याच्यावरती तुम्हाला कोण इन्क्वायरी करताय तर तुम्हाला डायरेक्ट ते मेल करतील, सो दॅट तुम्ही डायरेक्ट त्या लोकांशी इंटरॅक्ट करू शकता. तर आय थिंक आता भरपूर जणांचं स्वप्न असतं की काहीतरी करायचं स्वतःच्या कुटुंबासाठी, घरातल्यांसाठी, मुलांसाठी काही ना काहीतरी करायचं प्रत्येकाची स्वप्न असतं. एखादी वस्तू घ्यायची, सोनं घ्यायचं, गाडी घ्यायची, घर घ्यायचं हे प्रत्येकाची स्वप्न असतात. ही कोणाला चुकलेली नसतात, आपल्या इच्छा असतात. आणि मला असं वाटतं की ही स्वप्न प्रत्येकाची असलीच पाहिजे. ही स्वप्न जर तुमची असतील ना तर तुम्हाला पुश करताय तुमची लाईफ की अशी कंप्लीट करण्यासाठी काम कर काम कर काम कर. मग त्या अकॉर्डिंगली तुमची वाटचाल असेल तर ती चालू होते. त्यामुळे मला असं वाटतं की स्वप्न बघा, मोठी स्वप्न बघा आणि त्या अकॉर्डिंगली काम करा. आणि कसं आहे, यूट्यूब चॅनल स्टार्ट करताय ना तिथं डिमोटिवेट होऊ नका. म्हणजे चॅनल मी चालू केलं आहे, मला व्ह्यूज येत नाही आहेत, मग मला काय वाटेल किंवा लोक काय बोलतील. हा खूप लोक विचार करतात की लोक काय बोलतील. तर जी माणसं लोकांचा विचार करतात किंवा लोक काय बोलतील, लोक मला हसतील ही विचार करतात, तर ती आयुष्यात नेहमीच मागे राहतात. तर कॉन्फिडेंट राहा. कॉन्फिडेंट राहण्यासाठी प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. कन्सिस्टन्सी व्हिडिओज अपलोड करा. बोलण्याची तुमच्यामध्ये स्किल डेव्हलप होईल, हळूहळू डेव्हलप होईल. सुरुवातीला इनिशियल स्टेजला तुम्ही बेस्ट असलं पाहिजे असं काही नाही, हळूहळू डेव्हलप होईल. तुमचे डिव्हाइसेस कुठले बेस्टच हवे, महागातलेच हवे असं काही नाही. जे इक्विपमेंट्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत त्या इक्विपमेंट्समधून चालू करा, नक्कीच तुम्हाला सक्सेस जो आहे तो मिळेल. इतरांचा विचार करू नका. जर तुम्ही म्हणजे कुठल्याही मर्यादाचं उल्लंघन करत नाही आहे किंवा कोणाला तुम्ही तुमच्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून काही वाईट गोष्टी तुम्ही करत नाही ना, तर मग तुम्ही लोकांना घाबरू नका. जर तुम्ही छान व्हिडिओज बनवताय, छान कॉन्टेंट जर तुम्ही शेअर करताय, तर कोणाचाही विचार करण्याची तुम्हाला गरज नाही आहे. तुमच्या कामावरती फोकस करा. यूट्यूबला ॲज अ करिअर कन्सिडर करा आणि तुमच्या कामावरती फोकस करा. नक्कीच तुम्हाला सक्सेस जो आहे तो मिळेल आणि तुमची सगळी स्वप्न पूर्ण होऊ देत ही माऊलींच्या चरणी प्रार्थना असेल. तर आय थिंक हा व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच जे बेल आयकॉन असते तर ती पण हिट करा. आता या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, पण तरीसुद्धा तुम्हाला काही अडचण येत आहेत की नाही समजत आहे, असू शकतो कोणाला तरी की नाही समजत आहे काही गोष्टी, जसं की यूट्यूब स्टुडिओच्या सेटिंग्स असतील, डेस्कटॉप मोड कसा ओपन करायचा किंवा व्हिडिओ एडिट कसे करायचे, थंबनेल्स कसे बनवायचे. तर या गोष्टी जर तुम्हाला माहिती नसतील तर आपला यूट्यूबचा मास्टर क्लास आहे, ज्याच्यामध्ये चॅनल क्रिएट कसं करायचं, व्हिडिओ एडिट कसे करायचे, नीश कसा ठरवायचा, AI टूल्स कसे यूज करायचे, ह्या भरपूर गोष्टी, अपलोडिंग कसं करायचं, तर ह्या भरपूर गोष्टी शिकवल्या जातात. तर हे तुम्हाला लाईफमध्ये गायडन्स दिला जातो. लेक्चर संपल्यानंतर लास्टला तुमचे जे काही डाऊट्स असतील ना तर ते लाईफमध्ये विचारून ते ऑटोमॅटिकली त्याच वेळी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जातो. तर त्यासाठी जर तुम्हाला यूट्यूब मास्टर क्लास जॉईन करायचा असेल तर 17 जुलैला तुमचा यूट्यूबचा मास्टर क्लास जो आहे तर तो चालू होतो आहे. त्यामुळे रजिस्ट्रेशन्स ओपन आहेत. यूट्यूब मास्टर क्लासची फीज किती आहे तर 1000 रुपीज यूट्यूब मास्टर क्लासची फी आहे. पण मी सांगते या व्हिडिओसोबत एकादशीच्या निमित्त, आषाढी एकादशी, कारण मी माळकरी आहे, माझी माळ आहे, विठ्ठलांची माऊलीची माळ आहे माझी, तर मी माळकरी आहे. तर त्याच्यामुळे मी खूप विचार करत होते की एकादशीच्या वेळेसाठी आपल्या ऑडियन्ससाठी मी काय करू शकते. तर एकादशी म्हणजे 6 आणि 7, एकादशी 6 तारखेला आहे, 7 तारखेला द्वादशी आहे. तर 6 आणि 7 तारखेपर्यंत जर तुम्ही ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला यूट्यूब मास्टर क्लासची फी जी आहे तर ती फक्त आणि फक्त 800 रुपये असणार आहे. फक्त आणि फक्त 800 रुपये. कुठलाही तुम्ही ओल्ड स्टुडंट असा, कुठलाही तुम्ही असा, तुम्हाला फक्त आणि फक्त 6 आणि 7 तारखे एकादशी निमित्त 800 रुपये तुमची फी असणार आहे. आणि जास्तीत जास्त माझ्याकडचं नॉलेज, आमच्या टीमकडचं नॉलेज तुमच्यासोबत शेअर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर नक्कीच तुम्ही दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती किंवा बायोमध्ये सुद्धा नंबर, डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा नंबर दिलेला आहे, तर त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि व्हॉट्सॲप करा सिम्पली, किंवा कॉल जरी केला तरी तुम्हाला नंतर कॉलबॅक येईल. पूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन जी आहे तर ती तुम्हाला सांगितली जाईल. त्यामुळे जर क्लास करायचं असेल तर कॉन्टॅक्ट तुम्ही नक्कीच करू शकता. डेट विसरू नका, 17 जुलैला क्लास चालू होतोय, पण ॲडमिशन्स तुम्हाला 6 आणि 7 तारखेच्या आतच करून ठेवायचे आहेत. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.